हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी महाराजांनी जशी जावेची आणि माझ्या मोठ्या दिरांची इच्छा पूर्ण केलेली आहे, तशीच तुमचीही लवकरात लवकर इच्छा ज्या काही असतील चांगल्या त्या लवकरात लवकर पूर्ण करूत ही त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर चला, आज आमच्या घरी आलेली आहे ही लक्ष्मी. माझ्या आमच्या दिरांचे जे मोठे दीर आहेत, म्हणजे आम्ही एकत्रच फॅमिली आहे. फक्त जेवण वेगळं करून खातो, पण सगळे आम्ही एकत्रच असतो. कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असू दे किंवा कुणाचं काही असू दे, तर आम्ही सगळे एकत्रच असतो. सुखदुःखात प्रत्येकाच्या एकमेकाला साथ देऊन इथपर्यंत आम्ही आता आलेलो आहे. तर त्यांचा पहिला रिक्षा होता तो त्यांनी देऊन आता हा नवीन घेतलेला आहे. जुनाही छानच होता, खूप छान त्यांनी त्या जुन्या रिक्षामुळे प्रगती केली होती. पण ते काय होतं की पेट्रोलवरती चालत होता, त्यामुळे आता पेट्रोलच्या महागाईमुळे त्यांना ते आता परवडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा CNG वाला घेतला होता. आणि खरंच खूप छान मॉडेल आलेला आहे मार्केटमध्ये. आणि रिक्षा बघितल्यावरती केरळवाले रिक्षांची आठवण आली. खूप छान सीट वगैरे आहेत, मागेही आहे पुढेही आहे. आणि मग इकडे आमच्या ज्या जाऊबाई आहेत मोठ्या, त्यांना मी सवी दीदी म्हणतो. तर त्यांनी 11 गुरुवारांचं व्रत केलेलं आहे आणि हे 3ऱ्या गुरुवारी त्यांचा रिक्षा दारात आलेला आहे. तर ते खरंच म्हणतात की खरंच स्वामी महाराजांच्या मुळे आडलेली कामं खरंच माझं तर पूर्ण झालेलं आहे म्हणतात. तसंच तुमचंही सगळ्यांचं लवकरात लवकर पूर्ण होईल. फक्त स्वामींच्यावरती विश्वास ठेवा. तर इकडे सगळ्यांना म्हणजे गल्लीतल्या ज्या स्त्रिया आहेत, जे आपल्या आजूबाजूच्या आहेत, त्यांना सगळ्यांना हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. आणि आपल्याकडे असं आहे की कुठलीही छोटी गोष्ट घेऊ दे, अगर मोठी घरातली कुठलीही वस्तू असू दे, तर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम नक्कीच करतो. आणि घरात छोटं एक शिलाई मशीन जरी आणलं तरी आपण 5 बायका बोलवून त्याला हळदी कुंकू करून घेतो. आपल्याकडे खूप मोठी असते, भलेही पैसे कमी बसू देत, पण गोष्ट ती घेणारी वस्तू छोटी असो वा मोठी, आपल्यासाठी ती खूप मोठी असते. त्यामुळे आपण असा आनंद साजरा करत असतो. त्यामुळे आम्ही इकडे सगळे जमलो होतो, सगळेजणांनी हळदी कुंकू वगैरे चालू होतं. तर गॅस बंद केलीस का? तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरी आलेला साप दाखवला होता. तर सकाळीच साप आला होता तो, आणि मग त्याच्यानंतर आम्ही साप पकडून वगैरे त्याला सोडल्यानंतर आम्ही गावी जाऊन आलो. तुम्हाला मी बोलले होते की माझ्या आजीची कंडिशन थोडीशी वीक आहे सध्या, आणि त्यामुळे तिलाच बघायला गेलो होतो. खरंच सांगते की तिथं गेल्यानंतर वाटलं नव्हतं की आईला एवढं बरं नाही आहे. आम्ही तिला दुधाची आई बोलतो, कारण तिने खूप तिच्या ह्याच्यात संसारात खूप काबाड कष्ट केलेलं आहेत, सगळ्यांनीच केलेलं आहे. पण ती स्वतः सांगते की घरोघरी जाऊन दूध काढायची आणि त्याचं दूध ती विकत घेऊन त्याचं दूध दही वगैरे लावून ती कोल्हापूरमध्ये जाऊन त्याची विक्री करायची. असे तिनं दिवस काढलेले. सगळ्या मुलींना त्यांची लग्न, मुलाचं शिक्षण, माझे मामा आहेत ते डॉक्टर आहेत, त्या सगळ्यांचं तिनं बघितलं होतं. स्वतःच्या पायावरती सगळ्यांना उभा केलं होतं. आणि तिची ही अवस्था आता बघितली तर खरंच खूप वाईट वाटतं. तिचं वय झालं आहे, असं नाही की बाबा ती कुठल्या प्रकारची आजारी आहे. जवळपास 100 गाठायला आली असेल, तर एवढं तिचं म्हणजे हाडच चांगलं होतं, मजबूत. त्यामुळे ती आतापर्यंत म्हणजे चांगली जगलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू देत, तिला काही होऊ देऊ म्हणजे व्हायला नको, ती बरी होऊ दे या आजारातून. आणि थोडे दिवस कसं वाटतंय? आनंदात वाटतंय बाई, काय आनंदात करून देत चांगलं फिरवू द्यात, रिक्षातून फिरवू द्यात. बोला की, रिक्षा घेतलाय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. आणि लेखाची प्रगती चांगली आहे ना? सगळं आशीर्वाद तुमचा, आशीर्वाद आमचा आहेच. तुमच्या आनंदात राहा. बरे आम्हाला पण आशीर्वाद राहू दे. मिस्टरांनी रिक्षा घेतलाय, कसं वाटतंय? नवीन रिक्षा, काय अनुभव, काय सांगणार?
हीच स्वामींच्या जवळ प्रार्थना आहे. तर तिकडून आल्यानंतर लगेचच मला जाऊबाईंचा फोन आला की रिक्षा आली आहे दारामध्ये आणि पूजा करायला ये म्हणून. मग ताबडतोब आम्ही हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झालो आणि मग इकडे लगेचच आलो. अजून स्वयंपाक वगैरे बाकी होता. जानू घरी होती त्यामुळे जानूने थोडंफार करून ठेवलं होतं. तिचा फोन आला होता. आम्हाला यायला लेट झाला. आमचं थोडंसं कोल्हापूरमध्येही काम होतं, तेही आम्ही करून आलो, त्यामुळे आम्हाला यायला लेट झाला. तर इकडे आलो. तर ह्या निळ्या साडीच्या ज्या आहेत ना त्या माझ्या सासूबाई आहेत आणि हिरव्या साडीच्या ज्या आहेत त्या चुलत सासूबाई आहेत. तर माझ्या सख्ख्या सासूबाई आणि सख्खे सासरे जे आहे म्हणजे होतेत ना, तर सासरे माझे 3-4 वर्ष झाली ते एक्सपायर झाले आणि सासूबाई माझ्या लग्नानंतर दुसऱ्या वर्षीच थोड्या आजारी होत्या, त्यामुळे त्याही एक्सपायर झाल्या. लवकरच ते दोघंही निघून गेलेत आमच्या आयुष्यातून. अजूनही ते हवे होते पण लवकरच गेलेत. म्हणतात ना की ज्या वेळेला त्यांनी पण कष्टातनं खूप दिवस काढलेत आणि खायच्या वेळेला ते नाही आहेत असं म्हणतात बघा, त्यातलाच प्रकार आमच्या बाबतीतही झाला आणि ते आता नाही. कसं वाटतंय नवीन पप्पाने भारी वाटते. घरात नवीन लक्ष्मी आली आता, चांगलं वाटते. मग आम्हाला काय पार्टी सगळ्यांना पार्टी मिळणार. सगळ्यांनी जाऊ नका, जेवून जायचं. बघा आता कसं असतंय, आता ही आमची लक्ष्मी आहे, मग त्यामुळे तुम्ही आता उद्घाटन करायला लागणार नाहीच. मग तुम्ही आता पारापर्यंत सोडणार पण घरी सेवा आहे. घरला जायचं. घरला कोण जाऊ नका, सेवा आहे. हा नाही, पहिली मोफत फ्री मध्ये पहिलं मोफत दिले जाईल. हा मग घरीपर्यंत ड्रॉप करणार, घरीपर्यंत ड्रॉप केलं जाईल. बर. तुम्ही काय मिस्टरांची प्रगती? आणि ही आत्ता बोललेली आमची शैला, हिला तर तुम्ही ओळखतातच कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या ती बोललेली आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसते ना. तर मला सांगते की आंटी मला व्हिडिओमध्ये जास्त बोलायला लावत जाऊ नका. माझ्या मैत्रिणी वगैरे मला सगळेजण माझी टिंगल काढतात. तर नाही हो, खूप छान बोलते ना ती. तर शैला आमची सगळ्या घरात एकदम ब्रँड आहे, कारण अजिबात कुणाला घाबरणार नाही, कुणाला अजिबात असं हे करणार नाही, दुखवणार पण नाही आणि तेवढी स्ट्रॉंग. तुम्ही जुना रिक्षा छोटा होता तो आता मोठा घेतलाय, काय वाटतं? आमची चांगली होती लक्ष्मी. लक्ष्मी चांगली. मग ही पण चांगलीच असणार. पाय ठेवून ही पण मग ते छोट्यात ना मोठ्यात चाललाय, प्रगती चालल्या. चांगलं वाटते ना? जरा रडा की. तर ह्या आलेल्या आहेत सगळ्यात आमच्या मोठ्या जाऊबाई. यांचं घर थोडंसं दुसऱ्या गल्लीत आहे, त्यामुळे आमची घरं जी आहेत ती म्हणजे एक आड सोडून आहे घरं, पण ह्यांचं थोडंसं लांब आहे आमच्यापासून, त्यामुळे ह्या सहसा जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. कुठे बाहेर वगैरे गेलो तरच दिसतात. ह्या आणि ह्यांच्या ज्या सख्ख्या जाऊबाई आहेत ते थोडंसं ह्या दोघींचीच घरं लांब आहेत, बाकीचे आमचे सगळ्यांची जवळ आहेत. त्यामुळे ना आम्ही बऱ्यापैकी असतो सगळेजण व्हिडिओमध्ये. ह्या थोड्याशा कधीतरच दिसतात. कसा आहे रिक्षा? कसा आहे? छान आहे, मस्त. कसं वाटतंय? भावानं न्यू घेतलाय रिक्षा, कसं वाटतंय? वॉटर पार्क दुसरा बुक करायचा. प्रगतीवर आशीर्वाद द्या तशी पण. चांगल्याने अशीच प्रगती राहून दे. बरं, तुम्ही हो काय वाटतंय? सगळ्यात मोठे तुम्ही भाऊ आणि वहिनी आहे सगळ्यात मोठे, तर कसं वाटतं तुम्हाला छोट्यांची झालेली प्रगती? प्रगती झालेली चांगली वाटते आणि अशीच प्रगती राहून दे त्यांची. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. जाऊबाई कशा आहेत? मस्त आहे. कधीतरी ह्या कॅमेऱ्यासमोर येतात त्यामुळे थोडंसं डगमगतात. मी अजूनही डगमगते, तर यांचं तर काय हो, यांना पण डगमगणारच कधीतरी, कारण नवीन आपल्याला सवय नसते की कॅमेऱ्यासमोर बोलायची. माझे अजूनही धाडस होत नाही बोलताना, थोडंसं मी अजूनही माझी जीभ अडकते, त्यामुळे त्यांचं तर काय विचार करण्याचं हेच आहे की थोडेसे घाबरतात. आणि मी सगळ्यांना मगापासून प्रश्न विचारत होते म्हणून मला विचारायला कोण नाही, म्हणून आमच्या शैला मॅडम उभ्या राहिल्यात आणि त्या मला प्रश्नावर प्रश्न विचारतायत की आमचा रिक्षा आणलाय कसं वाटतं. तर चला ऐकूया. पण त्यांची एकमेकांना साथ देतात आणि त्या तिकडे त्यांची रूम फाट्यावरती त्यांनी बेकरी टाकल्या, स्वतः एकट्या सांभाळतात आणि ह्यांनी पण खूप कष्टातनं दिवसभर राबवून हा नवीन रिक्षा घेतला. खूप छान प्रगती होऊ दे, आमचा आशीर्वाद आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर कार्यक्रम वगैरे मस्त झाला, खूप छान प्रकारे सेलिब्रेट झालं. तर चला आता व्हिडिओचा एंड इथंच करते. सगळ्यांचे फोटो वगैरे सेशन झाले छानपैकी, त्यामुळे आता आपण इथंच थांबूया आणि उद्या भेटूया परत एका नवीन अशा छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.